मराठी बाणा, लढूया मराठी अस्मितेसाठी. आपला आवाज, आपली वृत्तवाहिनी. ठाणे ते दिवा रेल्वे मार्ग जोडण्याकरिता लोखंडी पूल बसवण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 हा रेतीबंद रेल्वे पूल कामाचे ठिकाणी बंद करावा लागणार असून सदर कामाच्या ठिकाणी खारेगाव टोल नाका येथून मुंब्रा बायपासकडे जाणारी आणि शिळफाटा येथून मुंब्रा बायपास मार्गे खारेगाव टोल नाक्याकडे येणारी हलकी आणि जड अवजड वाहतूक दिनांक 21/3/2021 रोजी 1 ते 24 तास बंद करून वाहतूक इतर मार्गाने वळवावी लागणार आहे. हे लोखंडी पूल बसवण्याचं काम अजूनही पूर्ण झाले नसून ते काम लवकरात लवकर सुरू करून वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती श्री बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे यांनी दिली आहे. पुण्याचा जो ब्लॉक घेण्यात आला होता, वाहतुकीचं जे हे केलं होतं, डायव्हर्शन केलं होतं, त्या संदर्भात आज नवीन पुन्हा एकदा नोटिफिकेशन आले, ते वाढवलं आहे. नेमका काय प्रकार आहे? 20 तारखेला 2400 वाजेपासून ते 21 तारखेच्या 2400 वाजेपर्यंत म्हणजे जो 24 तासाचा ब्लॉक हा रेतीबंदरच्या गडलेच्या लॉन्चिंगसाठी देण्यात आलेला होता. रेतीबंदरचा रोड हा हेवी वाहनांसाठी, जो JNPT-कडून अहमदाबादकडे जाणारी वाहनं आणि अहमदाबादकडून JNPT नवी मुंबईकडे जाणारे वाहनांचा मुख्य मार्ग आहे ठाणे शहरातून. या मार्गावर 24 तासासाठी ब्लॉक देण्यात आलेला होता. परंतु रेल्वेच्या काही तांत्रिक बिघाडामुळे या बाबतीतलं काम 24 तासामध्ये होऊ शकलेलं नाही आहे. ते सध्याही सुरू आहे. गेली 35 तास झालं ते काम सुरू आहे. डायव्हर्जन सातत्याने सर्व अधिकारी कर्मचारी करत आहेत. हे काम संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत हे डायव्हर्जन सुरू राहणार आहे. सकाळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती. मुंबईमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त असते वर्किंग डे असल्यामुळे. परंतु संध्याकाळी या बाबतीमध्ये बऱ्यापैकी रिलीफ मिळेल अशी अपेक्षा आहे. आमचा पूर्ण बंदोबस्त सर्वत्र डायव्हर्जन पॉईंटला लावण्यात आलेला आहे. संपूर्ण जगावर कोरोना कोविड-19 या विषाणूचे संकट ओढवले आणि या संकटाशी दोन हात करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने उभी केली स्वतःची अशी अद्ययावत कोविड वॉर रूम म्हणजे सेंट्रलाइज बेड ॲलोकेशन सेंटर सिबॅक एखाद्या यंत्राप्रमाणे 24 तास काम करीत असते. सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 11 व रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत प्रत्येक शिफ्टमध्ये मेडिकल ऑफिसर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व इतर कर्मचारी कार्यरत असतात. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे महापालिकेचे 1000 बेड असलेले ग्लोबल कोविड रुग्णालय व एका सरकारी रुग्णालयासह 28 कोविड रुग्णालय व 8 क्वारंटाईन सेंटर आहेत. त्यामुळेच आज कुठल्याही कोविड रुग्णाला बेड मिळालं नाही, ॲम्ब्युलन्स मिळाली नाही अशा प्रकारची तक्रार राहिलेली नाही. हे सगळं वाढवल्यामुळे आज रिकव्हरी रेट जो आहे हा 90% वर गेलेला आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे आणि डेथ रेट आम्ही कमी केलेला आहे ठाणे महापालिकेने. या सगळ्याच बाबी ज्या आहेत अतिशय आशादायक चित्र आपल्याला समोर दिसतंय की असंच आपलं काम सुरू राहील. त्यामुळे कोविडचं प्रमाण सगळ्यात आधी शून्यावर ठाण्यामध्ये येऊ शकतं. नवीन आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा रुजू झाल्यानंतर त्याने सर्व टीमला, अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन या नवीन कोविड वॉर रूमला सुरुवात केली आणि त्याचाच हा जो काही परिणाम दिसतोय. त्यामुळे मी आयुक्त आणि त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो. चौथ्या मजल्यावर 155 ऑक्सिजनचे बेड्स आहेत. पाचव्या आणि 6व्या मजल्यावर प्रत्येकी 155 साधे बेड्स उपलब्ध आहेत.
या इमारतीच्या 7व्या मजल्यावर 69, 8व्या मजल्यावर 67, 9व्या मजल्यावर 67 बेड्स आणि 10व्या मजल्यावर 22 बेड्स अशी एकूण 1024 बेड्सची क्षमता या रुग्णालयामध्ये आहे. आवश्यकता वाटल्यास या रुग्णालयामध्ये अतिरिक्त 300 बेड्स निर्माण करता येऊ शकतात. रुग्णालयातील एकूण बेड्सपैकी ऑक्सिजनची सुविधा असलेले 500 बेड्स आहेत. महत्वाचं म्हणजे या रुग्णालयामध्ये सर्व उपचार विनाशुल्क होणार असल्यानं ठाणेकरांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको, क्रेडाई, MCHI यांच्या सहकार्यानं उभ्या राहिलेल्या या कोविड रुग्णालयासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल ते ठाणे महानगरपालिका आयुक्त श्रीयुत विजयजी सिंघल यांचं. त्याचप्रमाणे L&T, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी, विकास ओबेरॉय, NCC लिमिटेड, मुफोत राजी मुनोत, रेमंड्स, टाटा रिअल्टी, अश्विन सेठ, आमदार मंगल प्रभात लोधा, शहापूरजी पालनजी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर अंकित ठक्कर, श्रीयुत निलेश शिंदे तसंच MCHIचे जितेंद्र मेहता, महेंद्र जैन, सचिन मिराणी, राजू वोरा, मनीष खंडेलवाल, आर्किटेक्ट मकरंद तोरसकर यांचं योगदान या रुग्णालयाच्या उभारणीमध्ये मोलाचं आहे. लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने यापुढील काळामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत वेगवेगळ्या आजारांवरील लसींबाबत संशोधनावर भर द्यावा. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली. मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले की कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पावले उचलण्यात येत आहेत. कोविड लसीकरणाला राज्यामध्ये गती देण्यात आली असून पुढील काळामध्ये हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कोविड लस निर्मितीद्वारे हाफकिन इन्स्टिट्यूट यामध्ये मोलाचा सहभाग नोंदवू शकतं. येणाऱ्या काळामध्ये हाफकिन संस्थेचे स्वतःचे असे जैववैद्यकीय संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाची मदत घ्यावी. हाफकिन संस्थेने केलेले संशोधन लस औषध निर्मितीकरिता येणाऱ्या काळात हाफकिन महामंडळाकडे देणे आवश्यक आहे असेही श्री ठाकरे यांनी म्हटलंय. मुलांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांचे उत्तम संगोपन आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आपली आहे आणि कथाकथन हे मुलांची सकारात्मक वाढ आणि विकासाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. शिक्षण विभाग याला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्रातील शाळकरी मुलांमध्ये उत्साही वाचन संस्कृती निर्माण करणे याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात येत आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं. जागतिक कथाकथन दिवसाचे औचित्य साधून आयोजित गोष्टींचा शनिवार या कथा वाचनाच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, एकात्मिक बाल विकास सेवा, युनिसेफ आणि प्रथम बुक स्टोरी वेबर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन परिसंवादाच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित केला. महाराष्ट्रातील मुलांकरिता शाळाबंदीच्या कालावधीमध्ये विस्तार झाल्यामुळे मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी तसेच त्यांच्या भाषा कौशल्यात सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनाने पूरक असा गोष्टींचा शनिवार हा उपक्रम गेल्या 5 महिन्यांपासून सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये 2.6 लाख शिक्षक आणि अंगणवाडी सेवक, राज्यातील 1 लाख शाळा आणि अंगणवाड्यांनी सहभाग घेतला. याचा राज्यातील 25 लाख मुलांनी लाभ घेतलाय. आनंद आणि भाषा कौशल्यासाठी वाचन या विषयावर पॅनल चर्चेचेही आयोजन करण्यात आलं आहे.
उच्च शिक्षणात महाराष्ट्र अग्रेसर असून भविष्यातही राज्याचा हा आलेख उंचावेल असा आशावाद माजी कुलगुरू तथा उच्च शिक्षण संचालक डॉक्टर S.N. पठाण यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना उच्च शिक्षण काल, आज आणि उद्या या विषयावर डॉक्टर पठाण बोलत होते. महाराष्ट्राने गेल्या 60 वर्षांमध्ये उच्च शिक्षणात मोठी भरारी घेतल्याचं सांगून डॉक्टर पठाण यावेळी म्हणाले, आज मितीस राज्यात एकूण 62 विद्यापीठे आणि 3000पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. राज्यात 23 राज्य विद्यापीठ, 21 अभिमत विद्यापीठ, 11 खाजगी विद्यापीठे आदींचा समावेश आहे. राज्यात वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे. राज्य शासनाच्या जोडीलाच खाजगी शिक्षण संस्थांनीही राज्याच्या उच्च शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची आज विविध महाविद्यालये आहेत. विदर्भामध्ये शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचीही अनेक महाविद्यालये आहेत. पुणे जिल्हा शिक्षण संस्था तसेच नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यांमध्ये मराठा विद्याप्रसारक मंडळांची महाविद्यालये आहेत. राज्यातील सहकार क्षेत्रानेही शिक्षणामध्ये मोलाचं योगदान दिले असून सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या परिसरामध्ये शाळा, महाविद्यालये उभारूनच शिक्षणाचे मोठे जाळे तयार केले आहे, असंही डॉक्टर पठाण म्हणालेत. राज्याची शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद आहे, मात्र गुणात्मक शिक्षण हे उच्च शिक्षणासमोरील मोठं आव्हान असल्याचंही त्यांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांनी वाढती मागणी लक्षात घेता इयत्ता 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. मंत्रालयातील वार्ताहर कक्षामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती गायकवाड बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, इयत्ता 10वीची लेखी परीक्षा यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे 29 एप्रिल ते 20 मे 2021 या कालावधीमध्ये इयत्ता 12वीची परीक्षा दिनांक 23 एप्रिल ते 21 मे 2021 या कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षेच्या त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार असून पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणं सोयीचं होणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेतील परीक्षा उपकेंद्रांमध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल, असेही श्रीमती गायकवाड यांनी सांगितलं. एखाद्या विद्यार्थ्यास परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कंटेनमेंट झोन, संचारबंदी आदी कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यांमध्ये विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. ही परीक्षा केंद्रे शहरी भागामध्ये ठराविक ठिकाणी आणि ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील. आघाडी सरकार खंबीर आहे. सरकार समोर कोणतीही अडचण येणार नाही. IPS अधिकारी परमसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचा योग्य तो तपास केला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. असं आहे की अशा स्पेक्युलेशन्स करण्याची काही आवश्यकता नाही. आमचं सरकार ही ठाम भूमिकेचं आहे की या सगळ्यांच्या खोलात जाण्याची भूमिका राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळं त्यावर केलेली ही प्रतिक्रिया आहे. त्यामुळं आम्ही विचलित होण्याचं काही कारण नाही. जर वेळच आली, वेळ येत नाही तशी. किस्सा एक सांगितला आबांच्या काळातला, तशीच काय परिस्थिती आहे का गृहमंत्रीपद सांभाळणे किंवा हा विभाग सांभाळणे? नाही, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, ही परिस्थिती वेगळी आहे. वाजी प्रकरण आणि आत्ताचं हे गृहमंत्र्यांवर आरोपाचं प्रकरण, महाविकास आघाडीवर काही परिणाम याचा होईल? मला वाटत नाही, कारण एखाद्यावर कारवाई झालेली आहे, होणार आहे किंवा होऊ शकते आणि असं साधारणपणाने माहिती बाहेर आहे आणि त्यातले काही मेसेजेस व्हॉट्सअप, घटना झाली गाडी ठेवण्याची 25 तारखेला, मनसुख हिरेन यांचा मृत्यू मला वाटतं 4-5 तारखेच्या दरम्यान काहीतरी झाला आहे, मला नक्की तारीख एक्झॅक्ट माहीत नाही. आणि त्यानंतर केलेला चॅट हा ठरवून केलेलाही असू शकतो. त्यामुळं त्याला किती महत्त्व द्यायचं, काय योग्य त्यावेळी योग्य मूळ प्रश्न काय? मूळ प्रश्न आहे
मुकेश अंबानींच्या घरासमोर गाडी कोणी ठेवली, त्याचं जिलेटिन प्राप्त कुठून केलं, मग नागपूरहून केलं का आणखीन कुठून केलं, आणि ती गाडी ठेवणारे कोण होते आणि मनसुख हिरेन यांचे हत्यारे कोण आहेत, या मूळ प्रश्नाच्याकडून लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न होऊ नये. महाराष्ट्र सरकारची पहिली प्रायोरिटी आहे की मुकेश अंबानींच्या घराबाहेर कोणी वाहन आणून ठेवलं, जिलेटिन कोणी प्राप्त करून घेतले, मनसुख हिरेन यांचा खून कुणी केला, ह्या सगळ्यांवरून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेचं लक्ष विचलित होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या पत्रांनी लक्ष विचलित होण्याची आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतं. विरोधी पक्षनेत्यांनी देखील माझी त्यांना विनंती आहे, या गोष्टी या बाबतीत योग्य ते पाहू आपण, पण हा जो मूळ घटना घडलेली आहे आणि मूळ घटनेत कोणावर संशयाची सुई गेले 4 दिवस होती, ते याच्यातून सुटू नयेत याची काळजी आपण सगळे घेऊया. सरकारला मुद्दामून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, सगळ्या प्रकरणावरून बघितलं हे सरकार अडचणीत येत नाही, सरकार खंबीर आहे आणि अशा पद्धतीनं सरकार बरखास्त करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी राज्यपाल यांच्याकडे करणार आहे, असे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या राजकारणामधलं क्रिमिनल एलिमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशनमधलं क्रिमिनल एलिमेंट एकत्र येऊन काय काय घडू शकतं याचं चित्र आपण असताना पाहतो आहोत. मुंबईच्या माजी पोलीस कमिशनरने 100 कोटी कसे वसूल केले हे स्पष्ट करण्यात आलेले आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी आहे आणि नेक्सस उभं राहिलेलं दिसतंय. 22 तारखेला 12:15 वाजता गव्हर्नर यांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिलेली आहे वंचित बहुजन आघाडीला. आम्ही भेटून आमचं निवेदन मांडणार आणि हे सरकार बरखास्त करा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी धरणार आहोत. सभागृह बरखास्त करू नका, पण हे सरकार बरखास्त करा, कारण का हे चोरांचं सरकार, मर्डरांचं सरकार असं दिसतंय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना घरी बोलावून दरमहा 100 कोटी रुपये जमा करायचे आदेश दिले होते, असे आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला आहे. आयुक्त परमबीर सिंग यांनी अतिशय धक्कादायक असा खुलासा त्या ठिकाणी रायटिंगमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 100 कोटी रुपयाचं टार्गेट हे त्या ठिकाणी वाझेंना देण्यात आलं होतं. हे अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे, किंवा हे जर घडलंय म्हणजे तुम्ही बघताय की कुंपणच जर शेत खात असेल तर लोकांनी न्याय मागायचा कुणीकडे. आणि आता बात अगर निकली ही है तो ये बात दूर तलक जरूर जाएगी और इसमें जितने लोग शामिल है त्या सगळ्यांची नावं आता पुढे यायला हवंय. आणि महाराष्ट्राच्या जनतेला कशा पद्धतीने लुबाडलंय, कशा पद्धतीने फसवणूक केली आहे, हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येणं हे काळाची गरज आहे आणि ते आता करायचं धाडस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावं.
राज्यामध्ये नेमकं काय चाललं आहे? हे महाविकास आघाडी सरकार आहे की महाविसुली सरकार आहे? राज्यातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले, महिलांच्या हत्येचे आरोपही करण्यात आलं, काही प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झाले, परंतु कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. अशी अनेक प्रकरणे दडपली गेली आणि आता वाझे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत आणि व्हॉट्सअप चॅटचे पुरावे सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. या सर्व प्रकरणी तृप्ती देसाई, संस्थापक अध्यक्ष भूमाता ब्रिगेड यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. महाराष्ट्र राज्यामध्ये नेमकं चाललंय काय? हे महाविकास आघाडी सरकार आहे का महावसुली सरकार आहे? राज्यामध्ये महिला असुरक्षित आहेत आणि याच सरकारच्या मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप होतात, महिलांच्या हत्येचे आरोप होतात, तरी कुणाला साधी अटक सुद्धा होत नाही, गुन्हे दाखल होऊन सुद्धा अटक केली जात नाही, अशी प्रकरणं दडपली जातात. आणि आता वाझे प्रकरण समोर आल्यानंतर जेव्हा परमवीर सिंग यांनी सांगितलं की गृहमंत्री जे आहेत ते 100 कोटी रुपये वसूल करा, हप्ते गोळा करा म्हणून सांगतात आणि त्याचे व्हॉट्सअप चॅट पुरावे म्हणून देतात, तातडीनं गृहमंत्र्यांनी तर राजीनामा दिला पाहिजे. परंतु गृहमंत्र्यांनी जर खंडणी वसूल करायला लावली आहे तर त्यांच्यावर आणि त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं पारदर्शक काम केलं म्हणून सरकारला म्हणता येईल. अन्यथा आपण बघतोय की गोरगरीब लोकांची जी आहे ती वीज बिलं भरता येत नाहीयेत, पण वीज बिलात सूट देण्यात आली ना 3-4 हप्ते करून देण्यात आले. गोरगरिबांच्या आज घरामध्ये जे आहे ते अंधार करण्यात आलेला आहे, त्यांची बिलं भरली नाहीत म्हणून वीज कट करण्यात आली आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन वीज कट करण्याचं काम सुरू आहे. अशा निर्लज्ज सरकारचे जर मंत्री हप्ते गोळा करत असतील आणि खंडणी वसूल करायला सांगत असतील आणि त्याचे पुरावे समोर आलेले आहेत, तर गृहमंत्र्यांवर तातडीनं खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याप्रकरणी भाजप नेते आक्रमक झाले असून भाजपचे आमदार आशिष शेलार, भाजप नेते किरीट सोमय्या आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पाहूया. प्रति मास मुझे 100 करोड़ रुपए चाहिए कहने वाला गृहमंत्री और उसके खिलाफ आवाज उठाने वाला एक डीजी पुलिस, इस तरीके की महाराष्ट्र की बदनामी का काम पूरे देश के सामने ठाकरे सरकार के कारण हो रहा है. हम सवाल पूछना चाहते हैं इस सरकार से, पहले से आपका रवैया इसी तरीके से रहा है. जनता मांग कर रही थी मंदिर खोलिए, आप तो तभी मंदिर नहीं मदिरालय खोलने की बात कर रहे थे. जब आवश्यकता किसी ने मांग नहीं की थी कि डिस्को पब बार इसका समय बढ़ाया जाए, बावजूद उसके आपने एक्स्ट्रा समय बढ़ा कर दिया. वर्ली के कॉन्स्टिट्यूंसी में तो रात भर पब में डांस करिए, दारू पिए, कोई आपको रोकेगा नहीं. इस प्रकार का वर्तन दिखाई दिया. तो आपका रवैया किस प्रकार था? आम जनता जब कोरोना के समय पर जिंदगी और मौत से लड़ने की भूमिका में थी, तब आप वसूली का काम डिस्को पब बार से कर रहे थे. आपको इस सवाल का जवाब देना पड़ेगा कि और कौन से मामलों में ठाकरे सरकार के मंत्री पुलिस के द्वारा अपनी खंडनी और पैसा वसूल करने का काम कर रहे थे. मुंबई में चलने वाले अनधिकृत सेक्स रैकेट से क्या आपका संबंध था? मुंबई में चलने वाले इलीगल हुक्का पार्लर से क्या आप वसूली कर रहे थे? मुंबई में चलने वाले इलीगली ई प्लेटफॉर्म से सामान्य जनता का पैसा लूटने वाले गैंग से क्या आप वसूली कर रहे थे? हजारों करोड़ रुपया इस प्रकार से पुलिस के ऊपर दबाव डालकर अपने सरकार के मंत्रियों के माध्यम से भ्रष्टाचार करना, ये आपका रोज का धंधा हो गया था क्या? इन सवालों का आपको जवाब देना पड़ेगा. ठाकरे सरकार खंडनी बाजों की सरकार है, वसूली की सरकार है, ये भ्रष्टाचार युक्त सरकार है. इसके खिलाफ आंदोलन करना, ये जनहित की बात लेकर हम गृह मंत्री से इस्तीफे की मांग कर रहे हैं. मुंबई के पुलिस आयुक्त परमवीर सिंह कहते हैं कि खरे एक्सटॉर्शनिस्ट वसूली का धंधा ये गृह मंत्री अनिल देशमुख करते थे. सचिन वादे ये उनका वसूली एजेंट था. बियर बार से लेके अनेक जगह से पैसे वसूल करने का काम अनिल देशमुख करते थे. गृह मंत्री अनिल देशमुख जी की तुरंत ही हकालपट्टी होनी चाहिए. भारतीय जनता पक्षाने आज आंदोलन सुरू केलंय आणि जोपर्यंत
महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारं हे जे कार्य आहे, यातनं गृहमंत्र्यांचा राजीनामा आणि या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा इशारा देखील आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिला आहे.